पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कर्नाळा अभयारण्यामध्ये पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. यात 7 जण जखमी झाले आहेत, तर कोपरखैरणे येथील संदीप पुरोहित यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली. जखमींवर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाळा अभयारण्यात शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. रविवारी माटुंगा येथील व्हीजेटीआय कॉलेजची मुले ट्रेकिंगसाठी कर्नाळा किल्ल्यावर आली होती. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. जखमी पर्यटकांवर कर्नाळा अभयारण्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. 7 ते 8 जण यात जखमी झाले. या दरम्यान पळत असताना संदीप पुरोहित यांना मार लागला. उपजिल्हा रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुद्रप्रताप साहू, चिराग पाटील, अनिश साळवी, ऋषिकेश नवघरे, इलमुरुगन संकरण, वंश वाघ, वंश पजय अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.